पहिल्या टप्प्यातील मतदान हे पूर्ण झालेलं आहे। सरासरी मतदानाचा टक्का पाहिला तर एवढ्या काही जास्त प्रमाणात मतदान झालेले नाही। जर आपण सरासरी प्रमाण काढले तर 55% महाराष्ट्रामध्ये मतदान झाले पहिल्या टप्प्यातील। तर आता महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले ते या फोटोद्वारे तुम्ही पाहू शकता। तर कमी प्रमाणात मतदान झालेले दिसून येत आहे। हे प्रमाण वाढणे अत्यंत गरजेचे आहे। तर आता 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे, तिथे हे प्रमाण वाढणं अत्यंत गरजेचं आहे। तर दुसरीकडे सर्व नेते महाराष्ट्रातील म्हणा किंवा देशातील सर्व नेते हे निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त आहे वेगळ्या पद्धतीने, पण या गडबडीमध्ये काहींचे वाक्य चुकतात, काहींचे शब्द चुकतात। बघा, बारामतीत सुनेत्राताईंचा पराभव निश्चित आहे, सुनेत्राताईंचा विजय निश्चित आहे आणि आपल्या माफ करा सुनेत्राताईंचा विजय निश्चित आहे, सुप्रियाताईंचा पराभव निश्चित आहे। आता बारामतीमध्ये स्वतःचाच नेता पडेल असं चुकून त्यांच्याकडून वाक्य निघालं। अर्थात ते चुकून होतं आणि चूक सुधारली त्यांनी, त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चूक सुधारली सुद्धा। पण हे मात्र नक्की आहे की जोपर्यंत महाराष्ट्रातील राजकारणाचा निकाल लागत नाही, या मतदानाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राचे राजकारण हे वेगवेगळ्या दिशेने फिरून येणार आहे। मग चुकीची वाक्य म्हणा, एकमेकांवर आरोप म्हणा, हे सर्व होणार आहे। त्यामुळे मतदान करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि निकाल पाहणं हे सुद्धा गरजेचं आहे।